मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे शौर्य आणि ऊर्जा बाहेर गेलेले असतात. त्यानंतर बऱ्याच गोष्टी होणार आहेत, कारण जेव्हा ते माघारी येतात तेव्हा घरी दिग्विजय शिर्के आलेले आहेत आणि हर्षवर्धन जहागीरदार आणि दिग्विजय शिर्के या दोघांचीही पार्टी झालेली असते. आणि आता ऊर्जा आणि शौर्य दोघंही निघालेले असतात, पण दिग्विजय शिर्के यांना जरा जास्तच हौस आहे आणि त्यांनी एक गोंधळ घातलेला आहे. तो म्हणजे ते ऊर्जाकडे येऊन म्हणतात की किती दिवस तुझा आनंद टिकला. शेवटी विक्रांत दिग्विजय शिर्के बाहेर आलाच, तो जेलमध्ये राहू शकलेला नाही. आणि हे ऐकल्यानंतर इकडे ऊर्जाला पण राग येतो, कारण यांनी कोणत्या पद्धतीने बेल मिळवलेला आहे आणि त्याचबरोबर कशा पद्धतीने हे एकत्र होते या सगळ्या गोष्टी आता ऊर्जाला माहीत आहेत. त्यामुळं ऊर्जा डायरेक्ट त्यांना बोलायला सुरुवात करते की तुम्हाला असं वाटत असेल बेल मिळालेला आहे किंवा तुमचा मुलगा बाहेर आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तो जामिनावर बाहेर आहे, तो निर्दोष सुटलेला नाहीये, तो कोणत्याही क्षणी पुन्हा जेलमध्ये जाऊ शकतो. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की ऊर्जा आता किचनमध्ये काम करत असते, शेंगदाणे भाजत असते, तेव्हा दिव्या तिथे येते. आता आपल्याला माहितीच आहे दिव्या कशी आहे आणि कोणत्या वेळी काय गोंधळ घालू शकते याचा अंदाज तर ऊर्जालाही तेवढाच आहे. परंतु आता ऊर्जाकडे ती येते आणि म्हणते, उपयोग काय झाला तुझा? तू एवढं सगळं केलंस, पण या कोणत्याच गोष्टीचा काहीही उपयोग झालेला नाही, कारण तो विक्रांत शिर्के बाहेर आलेलाच आहे. आणि तू हे शेंगदाणे कशासाठी भाजतेस? तेव्हा ऊर्जा म्हणते, आजींचा उपवास आहे, त्यांच्यासाठी साबुदाण्याची खिचडी करायची. त्याच्यावरती दिव्या म्हणते, माझ्यासाठीही कर. आणि भाजलेले शेंगदाणे काढून तिथे खात असते. आता ऊर्जाला दिव्याबद्दल जरा जास्तच माहिती आहे, बहीण आहे म्हणून, आणि बाकीच्या बाबतीतही ऊर्जा तिला चांगलीच ओळखून आहे. मग ऊर्जा तिला म्हणत असते की तू बाजूला हो गं, माझं माझं काम करू दे मला. दिव्या म्हणत असते, अगं तुझं बरोबर आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेव, हे सगळं तुझं जे काय चाललेलं आहे ना, त्याचा काही उपयोग झालेला नाही. तुझा आनंद 2 दिवसही तुला सेलिब्रेट करता आली नाही आहे, तुझी विक्ट्री सेलिब्रेट करता आली नाही आहे. तो विक्रांत शिर्के बाहेर आलास ना, काय उपयोग झाला? आणि हे सगळं जेव्हा दिव्या बोलत असते तेव्हा ऊर्जाला वाईट वाटत असतं, कारण ज्या दिवशी ऊर्जा केस जिंकलेली होती, एवढ्या आनंदाचा क्षण होता, घरातले बाकी कसे का वागेना, पण दिव्या बहीण आहे, तिनं आपल्यासोबत चांगलं वागलं पाहिजे असं वाटत होतं. पण दिव्याने मात्र ऐन वेळी गोंधळ घातलेला होता आणि ऊर्जाला ती म्हणालेली होती की काय करत होती ती केस जिंकायची. तुझ्यामुळं आज घरातलं एकही जण जेवलेलं नाही आहे, सगळे उपाशी आहेत. ॲक्च्युली खरं तर दिव्याचा प्रॉब्लेम हा आहे की तिने स्वतः उपाशी राहते म्हणून तिला वाईट वाटत नाही, तर ॲक्च्युली घरातले उपाशी राहतात म्हणून तिला वाईट वाटत नाही आहे, तर तिला उपाशी राहावं लागलेलं होतं ना, या गोष्टीचं तिला जरा जास्तच वाईट वाटत असतं. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता शौर्य किचनमध्ये आलेला असतो आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. आणि त्याचवेळी शौर्य येऊन पाठीमागून तिला मिठी मारतो. तेव्हा ऊर्जा म्हणते, काय हे शौर्य, कळतंय का तुला? आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा ऊर्जा म्हणते की अरे शांत हो रे, माझा मूड नाही आहे एकतर आज. तेव्हा शौर्य म्हणतो, अगं बघ तरी माझ्याकडे, मूड नाही आहे काय, मूड नाही आहे, आणि कोणी नाही आहे ना तिथं, असं म्हणत शौर्य तिला बोलत असतो. तेव्हा ती म्हणत असते, तुला कळत नाही आहे का शौर्य, मी तुला काय सांगते, नको ना तू माझ्यामध्ये येऊ, असं ती शौर्याला सांगत असते. तेव्हा शौर्य म्हणत असतो, हे बघ कसं आहे माहिती आहे का, तू काही केलंस तरीही मला तुझा मूड पुन्हा परत करायचा आहे नीट, कारण तुझ्यासाठी कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत हे सगळं मला माहिती आहे, असं शौर्य सांगत असतो. आणि त्यासोबतच पाहायला मिळतं ते म्हणजेच ऊर्जा टेन्शनमध्ये आहे. शौर्य तिला म्हणत असतो, अगं बघ तरी मी कोणता शर्ट घातला आहे, तुला आठवते का, आपण मांडव परतवणीसाठी गेलेलो होतो त्यावेळेचा हा शर्ट आहे, असं तो सांगू लागतो. त्यावरती ऊर्जा म्हणते, हा ठीक आहे. तर तो म्हणतो, अगं कसा दिसतो ते तरी सांग. त्यावरती तिचं म्हणणं असतं की हां ठीक दिसतं, कारण तिचं लक्षच नाही आहे शौर्याच्या बोलण्याकडे. तर तिच्या लक्षात कुठून येणार आहे की शौर्य तिला कशाबद्दल बोलतोय. इकडे मात्र शौर्य तिला म्हणत असतो की एकदा ऐकून तरी घे माझं. ऊर्जा टेन्शनमध्ये असते, एकतर दिव्या अशा पद्धतीनं तिच्याशी बोलून गेलेली असते आणि तिला कळत नसतं की या विक्रांत शिर्केच्या केसमध्ये काय करावं लागणार आहे, कारण त्यांची पुढची मूव काय आहे हेच ऊर्जाला अंदाज येईना गेला आहे. एकदा का त्या गोष्टींचा अंदाज आला की मग बऱ्यापैकी गोष्टी सॉल्व्ह होतील असं ऊर्जाचं म्हणणं आहे. पण इकडे शौर्य म्हणत असतो की मला सांग, तो विक्रांत शिर्के जेलच्या बाहेर आला म्हणून तू काही एन्जॉयच करणार नाही का? त्यापेक्षा उलट त्याला आपण कशा पद्धतीने हरवलं पाहिजे याचा विचार केला पाहिजे, असं शौर्य तिला सांगत असतो. तेव्हा मात्र ऊर्जा म्हणत असते की हां, आणि पाठीमागून उभी राहून दिव्या त्या दोघांचं सगळं बोलणं ऐकत असते.
दिव्याचं ॲक्च्युली असं चालू आहे की हे दोघं जण काय करतील, कशा पद्धतीने वागतील त्यावरती तिचा निर्णय ठरलेला असतो. म्हणजे कोणाची बाजू घ्यायची आणि काय, तिच्यासाठी फक्त तिचा स्वार्थ महत्त्वाचा असतो. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता विक्रांतबरोबर त्याचे वडील बोलत असतात. ते म्हणत असतात की कसं आहे माहिती आहे का, आत्तापर्यंत तुझ्या बाबतीत ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या मी प्रत्येक वेळेस समजून घेतलेल्या आहेत, पण आता मला तुझं करिअर सेट करायचं आहे. आता कोणताही डाग लागता कामा नये, एवढं लक्षात ठेव, असं ते सांगत असतात. तेव्हा तो म्हणत असतो की डॅडी मी काहीच केलेलं नाही आहे. तेव्हा ते म्हणतात की मला आज पहिल्यांदा असं जाणवलं की मी ज्या पद्धतीने रिॲक्ट होत होतो, कारण आज पहिल्यांदा असं जाणवलं की माझ्यासाठी महत्त्वाची गोष्ट काय होती, माझी मुलं. कारण मुलांच्या बाबतीत माझं बापाचं काळीज आहे, त्यामुळं मला त्रास होतो. इतर वेळी ज्या गोष्टी घडतात त्यापेक्षा आत्ता ज्या पद्धतीने घडत होतं सगळं, त्यामुळं त्रास झालेला होता. आता काही झालं तरीही त्या हर्षवर्धन जहागीरदारला मी सोडणार नाही, असं इकडे स्पष्टपणे सांगितलेलं असतं. त्याचबरोबर पाहायला मिळतं ते म्हणजे की काही झालं तरीही शौर्य ऊर्जाला घेऊन बाहेर डेटवर येतो. तिला आवर्जून एवढंही सांगितलेलं असतं की तू मांडव परतवणीसाठी तुला जी नेसवलेली साडी आहे ना, तीच साडी नेस, असं तिला आवर्जून शौर्य सांगतो. अजून दोघंही ते एका रूममध्ये राहत नसतात, त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करणं वगैरे त्यांचं चालू असतं. तर इकडे ऊर्जाच्या आवडीचं आईस्क्रीम तिच्यासाठी आणलेलं असतं. शौर्यने मँगो आईस्क्रीम जे ऊर्जाला खूप आवडतं आणि तो ऊर्जाला देतो. ऊर्जा म्हणते की खरंच मला ना आज हे सगळं आठवायला लागले, बाबांसोबतचे दिवस आठवतात, त्यांच्यासोबत मी कशा पद्धतीने वेळ घालवलेला होता, त्यांनी आमच्यासाठी काय केलेलं. तेव्हा शौर्य ते कॅसेट सुरू करतो जी ऊर्जा सांगत असते ती. मग आम्ही आईस्क्रीम खायला जायचो, मला 2-2 आईस्क्रीम खायची असायची, मी 2-2 आईस्क्रीमसाठी बाबांच्या समोर हट्ट धरलेला असायचा. आणि मग दिव्याला हे आईस्क्रीम आवडायचं, आईला ते आईस्क्रीम आवडायचं, मी बाबांच्या सोबत जायचे. जे असं काय आहे ऊर्जा बोलणारे ते सगळं शौर्य भर 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 बोलत असतो आणि ऊर्जाला म्हणत असतो की बघितलं का, म्हणजे काय झालं बघ, आता मी जे बोललो ते बरोबर आहे ना, पाठांतर व्यवस्थित झाले ना. ऊर्जा हसायला सुरुवात करते आणि या गप्पांमध्ये शौर्य काय करतो, ऊर्जाच्या हातातलं जे आईस्क्रीम आहे ना ते अख्खं आईस्क्रीमच खाऊन टाकतो. ऊर्जा म्हणते काय केलंस तू असं, माझं आईस्क्रीम का खाल्लंस. तेव्हा शौर्य म्हणत असतो की गुरुजींनी सांगितलं होतं ना लग्नात, जे काय आहे ते सगळं अर्धा अर्धा आहे म्हणून म्हणून खाल्लं आईस्क्रीम. तेव्हा ऊर्जा म्हणते पण तुझ्याकडे होतं ना. तेव्हा शौर्य म्हणतो की हो, आणि मग लगेचच ऊर्जा त्याच्या हातातून ते आईस्क्रीम घेते आणि खाऊन टाकते. शौर्य म्हणतो हे काय झालं तुझं. शौर्य आणि ऊर्जा दोघंही एकमेकांसोबत अगदी लहान मुलांसारखे वागत असतात आणि त्या दोघांनाही छान वाटत असतं. त्याचबरोबर ऊर्जा म्हणत असते की पण शौर्य म्हणतो की बरं वाटते ना आता. आणि ऊर्जा हसायला सुरुवात करते, कारण फायनली तिच्या डोक्याचं टेन्शन शौर्यने कमी केलेलं असतं. इकडे पाहायला मिळतं की आता दिग्विजय शिर्के हर्षवर्धनच्या घरी आलेले आहेत आणि हर्षवर्धनला ते म्हणत असतात की आज एवढं काय होतं की तुम्ही एवढं अर्जंट बोलवलेलं आहे. तेव्हा मात्र इकडे हर्षवर्धन म्हणत असतो की हो बरोबर आहे, कारण पण तसंच आहे, त्याचसाठी बोलवलेलं आहे, असं तो सांगू लागतो. तेव्हा तो म्हणत असतो की तुम्हाला काय महत्त्वाचं बोलायचं होतं ते सांगा. तेव्हा दिग्विजय शिर्के म्हणतात की आम्ही तुमच्यासाठी पार्टी अरेंज करायला हवी होती, आम्ही ह्या सगळ्या गोष्टी करायला हव्या होत्या, पण हे सगळं तर तुम्हीच केलं आहे. आणि पण मला एक कळत नाही आहे की इथे घरी म्हणजे इथे एवढं सेफ नाही वाटत ना आम्हाला. तेव्हा हर्षवर्धन म्हणत असतो की या घरा एवढी सेफ जागा दुसरी कोणतीच नाही, आणि तुम्हाला वाटत असेल ऊर्जा, तर तिचं काय करायचं हे मला चांगलंच माहिती आहे. आता इकडे जहागीरदार वकिलांच्या बाबतीत हे सगळं आता बोलणं सुरू आहे. या सगळ्या गोष्टी सुरू असतात आणि त्याच वेळी हर्षवर्धन मात्र बोलत असतो आणि मग दिग्विजय शिर्के आणि हर्षवर्धन पेक घेत असतात. दोघांचंही बोलणं सुरू असतं आणि त्याचबरोबर हर्षवर्धनला ते म्हणत असतात की जे काय झालं ते वाईट झालं. कसं आहे माहिती आहे का, तुम्ही माझ्या मुलाला जामिनावर सोडवून आणलं, सगळं झालं, पण उपयोग काय. कारण हर्षवर्धनने त्यांना एक फाईल दिलेली असते आणि सांगितलेलं असतं की या फाईलमध्ये जे लिहिलेलं आहे त्यानुसार हर्षवर्धन निर्दोष आहे. आता हे ऐकल्यानंतर दिग्विजय शिर्के म्हणतात पण उपयोग काय आहे, कारण या दिग्विजय शिर्केचा मुलगा 2 दिवस जेलमध्ये राहून आला, ही गोष्ट खूपच महत्त्वाची आहे. इकडे ऊर्जा आणि शौर्य दोघंही हसत हसत बोलत असतात. मग काय करायचं पुढे, कसं प्लॅनिंग, हे सगळं चालू असतं. तेव्हा ऊर्जा म्हणते की अरे तुला सांगायचं राहिलं, आजींनी सांगितलं होतं ना आपल्याला की ह्या सगळ्या गोष्टी झाल्या की आपल्याला यादी द्यायची आहे, त्यांनी यादी दिली, त्यातून तारखा सिलेक्ट करायच्या आहेत, तू तुझ्या मीटिंगचं बघ, त्याच्यावरून आपण ठरवूया. शौर्य म्हणतो
की मी एवढा बिझी नसतो, कारण बिझी तर तू असते. तेव्हा ऊर्जा म्हणते काय आहे? ऊर्जा म्हणते बरोबर आहे, तुझ्या हाताखाली एवढे नोकर चाकर आहेत, त्यामुळं थोडा फरक पडणारच ना. तेव्हा मात्र शौर्य म्हणतो की मग ते पण ऑफिस तुझंच आहे ना, जहागीरदार असोसिएट्स, तू कोणत्या वेळी तिथे जॉईन करू शकते. परंतु ऊर्जाने स्पष्ट केलेलं असतं की नाही, आत्ता तरी नाही आहे त्या गोष्टींचा मी विचार करत. हे सगळं सुरू झालेलं असतं आणि त्याच वेळेस पाहायला मिळतं ते म्हणजे आता दिग्विजय शिर्के हर्षवर्धन जहागीरदारला ज्या पद्धतीने बोलत असतात ते पाहून हर्षवर्धन जहागीरदारला धक्का बसलेला असतो. तो म्हणत असतो की हे सगळं काय चाललं, कारण काहीही झालं तरीही हर्षवर्धन जहागीरदारला माहिती आहे की दिग्विजय शिर्के काय करूच शकतो. मग मात्र ते म्हणत असतात की बघू का चांगला वकील, त्याला देऊ का विक्रांतची केस. तेव्हा हर्षवर्धन म्हणतो की कसं आहे, तुम्हाला वाटत असेल तसं, पण ह्या गोष्टी नाहीत होऊ शकत. तेव्हा दिग्विजय शिर्के म्हणतात की हे बघा कसं आहे माहिती आहे का जहागीरदार साहेब, अहो आत्ता ती एवढीशी छोटीशी मुलगी तुम्हाला कोर्टात नडली आणि तुम्हाला तिने हरवलेलं सुद्धा आहे. उपयोग काय झाला ते सांगा ह्या सगळ्या गोष्टींचा. तुम्ही काय करू शकलेले आहात? तुम्ही काही केलेलं नाही. तुम्ही ओव्हर कॉन्फिडन्समध्ये राहिला. तो सहसा नाही का गोष्टीतला पुढे जातो आणि एका झाडाखाली सावली बघतो आणि गाढ झोपी जातो, तो तसाच गाढ झोपी जातो. तेव्हा हर्षवर्धन म्हणतो की केस कशी सॉल्व्ह करायची हे मला माहिती, हायकोर्टात. पण ही पोरगी हायकोर्टाची कधी पायरी तरी चढली का? नाही, विचार करा तुम्ही, असं काही होऊ शकतं का? असं ते बोलत असतात. पण दिग्विजय शिर्केला राग येतो. दिग्विजय म्हणतो की ठीक आहे, एकदा का विक्रांतच्या बाबतीतल्या ह्या गोष्टी झाल्या की एका मांडवात दोन्ही लग्न उरकून टाकायचे. विक्रांत, तीर्था, शौर्य आणि अर्पिता. त्यावेळेस हर्षवर्धन पाहत राहतो, कारण हर्षवर्धनला त्याच्या मुलांची लग्न ह्या माणसाच्या मुलांशी करून द्यायची नाही आहेत. हे हर्षवर्धनच्या लक्षात आले. शक्यतो एक वेळ शौर्य आणि अर्पिता यांचं लग्न लावू शकतो, पण इकडे विक्रांत आणि तीर्था नाही, कारण तीर्थाने स्पष्ट निकार दिला आणि हर्षवर्धनसाठी त्याचा दिलेला शब्द फार महत्त्वाचा असतो. हर्षवर्धन आता पाहत राहतो आणि मग मात्र दिग्विजय शिर्के हसतच असतो. तो म्हणत असतो की उपयोग काय? नाही, या सगळ्याचा उपयोग काय आहे ते सांगा मला, कारण या सगळ्या गोष्टी तर होऊ शकत नाहीत. आणि त्याचबरोबर इकडे हर्षवर्धन म्हणत असतो की म्हणजे तुमच्या डोक्यात काय आहे? काही झालं तरीही हर्षवर्धनचं म्हणणं असतं की नक्की काय आहे, यांचा विचार काय आहे, या सगळ्या गोष्टी कळल्या पाहिजेत. इकडे शौर्य आणि ऊर्जा. शौर्य म्हणत असतो की माझ्याकडे आहेत तारखा, बघूया आपण. पण तुला माहिती आहे का, एकदा का देवदर्शन झालं की मग आजीने काय सांगितलंय, आपण एकत्र राहणार आहोत. आपण ह्या सगळ्या गोष्टी अगदी मनापासून करणार आहोत. हे सगळं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र आता शौर्य आणि ऊर्जा दोघंही बोलत असतात. शौर्य म्हणत असतो की पण तूही करू शकतेस ना, काहीच प्रॉब्लेम नाही आहे, तूही या गोष्टी मनापासून करू शकतेस आणि आपण एकत्र काम करून ह्या सगळ्या गोष्टी हँडलही करू शकतो, असं चालू झालेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे शौर्य ऊर्जाच्या जवळ जातो, तिला जवळ घेतो आणि तिला म्हणू लागतो की हे बघ, काही झालं तरीही आत्ता महत्त्वाची गोष्ट काय आहे हे मलाही माहिती आहे. आपण बघूया काही तारखा आणि कसं मॅनेज होते सगळं याचा विचार करूया. इकडे शौर्य आणि ऊर्जा दोघंही आता एकमेकांच्या क्लोज आलेले आहेत. दोघंही एकमेकांसोबत छान असं मिळून मिसळून राहत आहेत, एकमेकांना समजून घेत आहेत आणि त्यांची ही लव्ह स्टोरी सुरू होते. पण तिकडे हर्षवर्धन जहागीरदार आणि त्याचबरोबर दिग्विजय शिर्के यांनी एक वेगळाच प्लॅन आखलेला आहे आणि त्याचबरोबर त्यांच्या प्लॅननुसार ह्या जर सगळ्या गोष्टी घडत गेल्या तर मात्र इथे अवघड आहे, हे ऊर्जाला सुद्धा माहिती आहे. ऊर्जा आणि शौर्य बोलत आहेत. शौर्याच्या डोक्यात विचार सुरू आहेत, ऊर्जेच्या डोक्यात केसचे विचार सुरू आहेत. फक्त दोघांनीही एकमेकांना सांगितलंय काहीही झालं तरीही एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती म्हणजे आपण कुठल्याही संकटात असू तर एकमेकांवरचं प्रेम कमी होऊ द्यायचं नाही, जगण्यासाठी तेच महत्त्वाचं आहे, असं हर्षवर्धनने सांगितलेलं असतं. आता मात्र इकडे शौर्याने सांगितलेलं असतं. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे की आता हे दोघंजण घरी आलेले असतात. इकडे दिग्विजय शिर्के आणि हर्षवर्धनची पार्टीसुद्धा झालेली असते आणि दिग्विजय शिर्केसुद्धा निघालेले असतात. तेवढ्यातच ऊर्जा तिथे येते आणि ऊर्जा आलेली पाहून आता ह्या दिग्विजय शिर्केला स्वतःला जास्त अंगात त्याच्या मस्ती आहे. तो स्वतःच म्हणायला सुरुवात करतो की आत्ता सध्या तुला काय वाटतंय, 2 दिवससुद्धा तुझा आनंद टिकू शकलेला नाही.
माझा विक्रांत बाहेर आलेला आहे कारण तो विक्रांत दिग्विजय शिर्के आहे असं म्हटल्याबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे ऊर्जा पण आता तेवढं सडेतोड उत्तर देणार याबद्दल काही शंकाच नाही आहे. ऊर्जा म्हणायला सुरुवात करते की हो बरोबर आहे, पण आता एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचा मुलगा जो आहे ना तो जामिनावर सुटलेला आहे, तो निर्दोष सुटलेला नाही आहे, त्यामुळं तो कोणत्याही क्षणी जेलमध्ये जाऊ शकतो असं स्पष्टपणे सांगितलं जातं. आणि ऊर्जाने सुद्धा दिग्विजय शिर्केची बोलती बंद केलेली आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.